आपण त्याला बाहेर पाहतो. महाराजांनी निर्णय केलेला आहे, निंदा कुठेही महाराजांनी केलेली नाही. देवल माई देवरारे वा निरंजन देव. शोधाच असेल तर पहा, बसा. मन मारो रे माया छोड़ो रे, मन मारो रे माया छोड़ो रे, ममता राखो घेर, ममता राखो घेर, कुबुद जलाओ कामना रे, कुबुद जलाओ कामना रे, सुरत सास दिस फेर, सुरत सास दिस फेर, राम कथे ओम तेरे, राम कथे ओम तेरे, जब पावे निज भेव. परमात्मा प्राप्तीचा पहिला उपाय कोणता? मन मारो. कसे माराल मनाला? बरं, मन दिसते तरी का? मग माराल कसं? दिसलं तर माराल. मन काय आहे? कुणाला म्हणावं मन? तुमच्या प्रत्येकासोबत मन आहे. आपण मनासोबत आहोत, युगान युगापासून मनासोबत आहोत. परंतु मन काय आहे हे कळलं नाही. मन कोण आहे आपला हे आपल्याला कळलं नाही अजून. कबीर साहेब म्हणतात, तेरा बैरी कोई नहीं तेरा बैरी मन. कोण आहे मन? हा आपला वैरी, आपला काळ. जम सरीसा बेरी पाल्या, दान भगत पद दिया बे. जम सरीसा बेरी पाल्या. पाल्या नाम रोकला. यमासारखा वैरी आपला दुसरा कोणी नाही. वैरी समजते ना? आपला वैरी आहे काळ, आपला वैरी आहे मृत्यू, आपला वैरी आहे मन. मग मनाला कसं रोखायचं? एक व्यक्ती पायाला दोर बांधून झाडाला उलटा लटकला. खाली मुंडकन वर पाय आणि असं बांधून दोराला झाडाला त्याने बांधलेलं होतं. आता लोक येत गेले, लोकांना आश्चर्य वाटलं, हे काय बा, फाशी घेतली नाही? मुंडका आहे खाली, पाय आहे वर बांधलेले, हा कोणता प्रकार आहे? ते म्हणे भजनामध्ये हे मन लागतच नाही. मन भजनामध्ये लागण्याकरता हे उपाय मी केलेला आहे. मग एका व्यक्तीने विचारलं, हे उपाय तुला सांगितलं कोणा? ते म्हणे मनानंच सांगितलं. सांगितलं कोणी नाही, माझ्याच मनात आलं, मी हे केलं. आता मनाले मारण्यासाठी मनाचाच आधार घेत आहे आणि मनानंच ती कृती करत आहे, अशानं होणार नाही. मनाला मारायचं असेल तर मनाचा अभ्यास करावा लागेल, मनाची ताकद ओळखावं लागेल. मन कशाच्या आधारावर या जीवात्म्याला काबूतमध्ये ठेवत आहे त्याचा विचार करावा लागेल. तुम्ही आम्ही मनाचे ऐकणारे आहो की आपण स्वतःच ऐकणार आहोत?
आता झालं काय, मन आणि आपण एकच झालेलो आहोत. पण मन आणि आपण एक नाही आहे, दोन आहोत. प्रश्न असा, या ठिकाणी आपण मनाचे ऐकतो का आपण स्वतःचे ऐकतो? या ठिकाणी तुम्ही आम्ही बसलेला सर्व तुम्ही स्वतःच ऐकत आहे. आपल्या आत्म्यातून आवाज आला, आपण सत्संगीमध्ये आलो, बसलो. कुठपर्यंत? 11-12 नाही वाजले, मग पुन्हा आला मन, चला झोपायचं नाही का आता? जसंच्या तसंच हे रात्रंदिवस मन आपल्या आधारानं आपल्याला छळत आहे, आपल्याला त्याचा पताही नाही. मन आपल्याशी काय काय करत आहे हे आपल्याला माहीत सुद्धा पडत नाही. ध्यानामध्ये माहीत पडते. जो ध्यान करते त्याला पता लागते. मन लवकर ध्यानामध्ये लागत नाही, खूप खूप वेळ बसावं लागते. त्यावेळेस त्याला माहीत पडते की मन आणि आपण वेगळा आहोत. असं माहीतच नाही पडत. असं तर मनाचंच राज्य चालू आहे. मन जसं म्हणाल तसं आपलं चालू आहे. परंतु ध्यान ज्यावेळेस आपण करतो आणि ज्यावेळेस ध्यान करण्याची इच्छा असूनही ध्यान लागत नाही, मन भटकतो, इकडे तिकडे सारखे विचार चालू राहते, त्यावेळेस आपल्याला पता लागते की हा मन काहीतरी वेगळा आहे. महाराजांनी फार सुंदर एका पदामध्ये त्याचा निर्णय केलेला आहे. काम क्रोध लोभ मन लालच पल पल आन सतावे, मेरे रामा पल पल आन सतावे. जे मैं भजन भगवत को थापू, तो दूणा होय होय आवे. माधोजी भगती कोण बिद धारू, माधोजी भगती कोण बिद धारू. ओ जुग सेंग फिरे मन आडो, ओ जुग सेंग फिरे मन आडो. किण किण कुम मारू, माधोजी भगती कोण बिद धारू. समझ में आ रहा? ठीक है. काम क्रोध लोभ मन लालच. आपल्या मनामध्ये कामना, आपल्यामध्ये लोभ, आपल्यामध्ये लालच, हे कोण आणतो? याचा कधी विचार केला का तुम्ही? आम्ही हे काम क्रोध लोभ लालच सर्व मनाचे स्वभाव आहे. मनाला या गोष्टीची आवश्यकता आहे. मनामध्ये कामना आहे. कामना हजारो प्रकारच्या आहे आणि त्या कामनाच्या परिपूर्ती करता उपाय ढूंढत असतो मन. एक कामना जागृत झाली, त्याच्यावर उपाय ढूंढून तो कामना पूर्ण केली, ती इच्छा पूर्ण केली. जसं घर बांधण्याची मनानं इच्छा केली आणि जसं मनाला पाहिजे तसं आपण बांधूनही टाकलं, घर वास्तूही झाला. आता मनानं खुश राहायला पाहिजे की नाही? त्याच्याप्रमाणेच झालं सर्व. जे पाहिजे तसं, जसं पाहिजे होतं तसं घर बांधूनही वास्तू झाल्याबरोबर मन आणखी जसाच्या तसाच. आता निघालं तिथून, आता दुसरी चाहना मनात तयार झाली, हे घराची राहिली बाजूला, झालं. असे अनेक विचार मनामध्ये येतात. मन संकल्प करतो आणि मग विकल्प, म्हणजे विचार येतात आणि विचार परिपूर्ण होण्यासाठी ते सर्व इंद्रियाला शरीराला कामी लागतात. हे कामी लावणार आहे मन. हा सर्व इंद्रियाचा राजा आहे. या तऱ्हेनं युगायुगापासून मन आपल्याला छळत आहे. आपला वैरी आपल्या गटामध्ये आपल्या जवळ बसून आहे, सतत आपल्या सोबत आहे. त्याला आपण मदत करत आहोत, आपल्याला पताही नाही लागून राहिला. या मनामुळेच कर्म होते. कर्माचा करता मन आहे.
चांगले वाईट जो कर्म होतो त्याचा आधार आहे मन आणि भोगल्या जाते या जीवात्म्याला. ओ तो जीव ब्रह्म सुण होई, या को पकड़ सके नहीं कोई, सब ही कर्म जीव इन साया, सुख के काज जगत हो माया. ओ तो जीव ब्रह्म सुण होई, हा जीव ब्रह्म आहे. ममो वांसे जीव लोका जीव भूता सनातना. वास्तविक हा जीवात्मा परमात्म्याचा अंश आहे. जसा परमात्मा निर्लेप आहे तसा हा जीवात्मा सुद्धा निर्लेप असाव्यास पाहिजे होता. निर्लेप म्हणजे जो लिपायमान नाही, ज्याला कोणतेही कर्म चांगले वाईट स्पर्श करू शकत नाही, असा हा जीवात्मा सुद्धा निर्लेप असाव्यास पाहिजे होता. पण आडवा आला मन. सबही कर्म जीव इन साया. जे जे मन वचन तनाने जे कर्म होते चांगले किंवा वाईट, त्याचा आधार हा जीव आहे. हा जीवात्मा शरीरामध्ये आहे म्हणून शरीरामध्ये चेतनता आहे. शरीरामध्ये चेतनता आहे म्हणजे इंद्रिया सर्व कार्यक्षम आहे. जीवात्मा या शरीरामध्ये आहे तोपर्यंत मन सुद्धा संकल्प विकल्प करते. म्हणजेच या जीवात्म्याच्या आधाराने शरीराचे सारे कार्य होत आहे आणि यामध्ये मन त्याला जो पाहिजे तो या इंद्रियाकून जीवात्म्याच्या आधारे करून घेतो. सबही कर्म जीव इन साया, और सुख के काज जगत हो भाया. सुखासाठी हा जगत तयार झाला, परंतु मनामुळे, मनाच्या कर्मामुळे आणि एक कर्म भोगण्यामुळे बार बार आपण जन्माला येत आहो. आता सुख तर राहिलं बाजूला, आता दुःख आहे. म्हणून आपल्या वैऱ्याला ओळखा, आपल्या शत्रूला ओळखा. आपला शत्रू आपल्या गटामध्ये बसलेला आहे आणि तो आहे मन. बाजी घर का बांधरा यूं जीव मन के साथ, नाना नाच नचाय के राखे अपने हात. कशी केली गत या मनानं? त्या बाजीगरच्या माकडासारखी, बंदरासारखी. तो गारोडी जो आहे माकडाचा खेळ करणारा, तो काय करतो? माकडाचा खेळ करतो. माकडाला नाचायला लावतो, त्याला कपडे गिपडे घालून मस्त हे ते नाचायला लावतो आणि लोक खुश होऊन पैसे देतात. आणि नाचणं झाल्यावर पुन्हा त्याला आपल्या खांद्यावर बसवते आणि दुसऱ्या गावाला घेऊन जाते. त्या माकडाला काही आपल्यापासून दूर होऊ देत नाही. तसं ह्या मनरूपी त्या गारुडीनं या जीवात्म्याची माकडासारखी फजिती केलेली आहे. तो जसं नाचवते आपण नाचतो, जसं वागायला लागते तसं आपण वागतो, जसं सांगते तो आपण ऐकतो. नाही तर इथं त्याचं प्रमाण मी तुम्हाला आता देतो. संगत झाल्याबरोबर भजन करा आणि मनाचं ऐकूच नका. तुम्हाला नाही समाधी इथं लागलीच मला म्हणा तुम्ही इथंच. परंतु होते काय, अर्धा तास झाला इकडं खाजवल, इथं डोकं खाजवल, कमर दुखल. आणि हे जाणीव करून देणारा कोण आहे? तुमची कमर दुखत आहे? मन. जांभुळे येईल, झोप येईल, आळस येईल, नाना तऱ्हेचे विचार येईल. हे कोण आणते? मन. का? त्याला भजन करायचं नाही आहे, तो काळ आहे. तुमचा मोक्ष त्याला होऊ द्यायचा नाही आहे. जगामध्ये कोणी आपला वैरी नाही. आपला वैरी आपल्याजवळ बसून आहे आणि त्याची पदोपदी आठवण जर करायची असेल तो कसा आहे तर भजनाले बसा. गोरक्षनाथाचा एक शिष्य होता, अतिशय साधा भोळा शेतकरी. कथा तुम्हाला
माहिती असेल किंवा नसेल कदाचित, मे महिन्यामध्ये गोरक्षनाथ भर रस्त्याने गावामध्ये जात होते. शेतामध्ये एक शेतकरी नागर हाणत होता. त्या शेतामध्ये विहीर होती आणि आंब्याचं एक झाड होतं आणि रस्त्याच्या काठाला ते शेत होतं, तिथूनच रस्ता होता. गोरक्षनाथाला भूक लागली आणि तहान पण लागली. ऊन होतं खूप. थोडा आराम बी त्याला करावं वाटलं. त्या शेतकऱ्याजवळ तो गेला आणि तेज पुंज चेहरा पाहून शेतकरी एकाएकी विचार पडला की एवढे महात्मे मोठे आपल्या शेतामध्ये आज कोण असेल, काय असेल. गोरक्षनाथाने आपणहून त्याला काही जेवायचं आहे का, मला भूक लागली हे विचारलं. ते म्हणे, महाराज, धन्य माझं भाग्य, तुम्ही आज कृपा केली आणि या गरीब माणसाकडून ही अपेक्षा तुम्ही व्यक्त केली माझ्याजवळ आहे. तुम्ही सावलीमध्ये बसा. थंडगार पाणी काढलं विहिरीतलं, हातपाय धुतले, तोंडावर पाणी फिरवलं आणि शेला आथरून त्याला बसवलं आणि आपली भाकर त्याला जेवण्याकरता दिली. जेवल्यानंतर गोरक्षनाथजी तृप्त झाले. संत कधीही तुमच्या गावामध्ये घरी आले, तुमचं घेऊन जाणार नाही, ते देतीलच, जर ते संत असेल तर. तुमच्याकडनं त्याला काहीच नाही पाहिजे, फक्त भाव पाहिजे. आणि भाव जिथं नसेल तिथं संतांनी जाऊही नाही. भक्ती भाव सुपजे सुन जो सब संसार, जन सुख देव जी केत है, सब विध बेत विचार. भक्ती भावातूनच प्रगट होते. भाव जर नसेल तर भक्ती वाढत नाही, भक्ती प्रगट होत नाही. साधू भूका भाव का. साधूलाही भूक लागते, पण त्याचा आहार काय, भाव. काय आहे, भाव. साधू भूका भाव का, धन का भूका नाय, और जो धन का भूका फिरे सो तो साधू नाही. एका वाक्यात निर्णय करून टाकला संतांनी. तिथंच अपेक्षेने जर कुणाच्या घरी जात असेल तर तो साधू नाही. फक्त भाव एवढ्याच गोष्टीचा जात असेल तर तो साधू आहे. भगवान कृष्णाला दुर्योधनांनी जेवण्याचं आमंत्रण दिलं, परंतु कसं दिलं, औपचारिकता, सांगायचं म्हणून. आपण नाही सांगत का. आता कधी कधी जेवायचं टाईम होऊन जाते, मग कंटाळा येते, मग सहज जेवून जाणं, मग आले तर म्हणतो ना आपण वरच्या मनानं. आणि ते म्हणते नाही, बरं नाही तर ठीक आहे. या भाव नाही म्हणत. दुर्योधनाने सहज म्हणून म्हटलं आणि जेवायला गेले नाही. मग विदुर आले आणि विदुरांनी भाव होता त्यांच्याजवळ. त्या भावानं त्यांनी परमात्म्याला, परमेश्वरांना म्हटलं की माझ्या घरी आज तुम्हाला जेवायला यावंच लागेल. ते म्हणे चला. दुर्योधन म्हणे आता मी तुम्हाला पंचपक्वान्न 56 प्रकारचे भोग तुमच्यासाठी बनवून ठेवले आणि सारे तिथं वाट पाहत आहे आणि तुम्हाला आमंत्रण देऊनही तुम्ही माझ्याकडे आले नाही. आणि या विदुराच्या घरी तुम्हाला काय मिळणार आहे, आणि तिथं तुम्ही तयार झाले. भगवान कृष्णाने उत्तर दिलं, संत भोजन 2 स्थितीमध्ये करतात. पहिली भूक लागेल तेव्हा, दुसरी भाव असेल तर. आता मला भूक नाही आहे, दुर्योधनाला म्हटलं, आणि तुझ्यामध्ये तो भाव नाही आहे. आता मला भूक नाही हे सत्य आहे, पण विदुरामध्ये भाव आहे, मी काय करू, मला जावंच लागेल.
साधू भूका भाव का. भाव पाहिजे. आता भाव येते कुठं? कुठं मिळते भाव? भाव कुठं मिळते? भावाची दुकान आहे का कुठं? हो, एक दुकान आहे, हे सत्संग. संग बिना तो भाव नहीं, भाव बिना नहीं प्रीत, प्रीत बिना सुख राम कहे, नहीं भजन में चित लावा. चित लावा, चित लावा भजनामध्ये आपण म्हणतो. चित लागल कसं? चित लागल्यासाठी प्रीती पाहिजे. प्रीती केव्हा येईल? प्रीती येईल भावातून. तुमच्या आमच्यामध्ये भाव असेल तर प्रीती लागेल. प्रीती असेल तर भजनामध्ये चित लागेल. भजन होत का नाही? आपण म्हणतो भजन होत नाही, करतो खूप, करतो खूप, पण त्याच्यात भाव आहे का? त्याच्यात प्रीती आहे का? त्यामध्ये मग लागेल चित. आता मधल्या 3 गोष्टी सोडून तो एकदम डायरेक्ट आपण चित लावण्याचा प्रयत्न करतो. काय चाललं लागेल? चित. ते त्याच्यासाठी प्रीती पाहिजे. प्रीती येण्यासाठी भाव पाहिजे. भाव मिळते सत्संगामध्ये. संग बिना तो भाव नाही. सत्संग करा लागेल रोज. नाही रोज जमले, आठवड्यातून 1 दिवस करा. जवळपासची संगत असेल तर सोडू नका. सतसंगत अमर जडी है, सतसंगत अमर जडी, जिनको लाभ मिला सतसंग में, जिनको लाभ मिला सतसंग में, उनको ही खबर पड़ी है, सतसंगत अमर जड़ी है, सतसंगत अमर जड़ी है. लोहा संगत काट की कीनी, जल पर जहाज तीरी है. लोहा संगत काट की कीनी, जल पर जहाज तीरी है. कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, आ तो बात खरी है, सतसंगत अमर जड़ी है, सतसंगत अमर जड़ी है. जिनको लाभ मिला सतसंग में, जिनको लाभ मिला सतसंग में, उनको खबर पड़ी है, सतसंगत अमर जड़ी है. कोणाला कळलं आहे? जिनको लाभ मिला सत्संग में. इकडून पाटलाचा फोन आला, ताई आपल्या बायाला घेऊन तयार. का? त्याच्यामध्ये काय लाभ आहे हे माहीत आहे, म्हणूनच तुम्ही आल्या ना. जिनको लाभ मिला सत्संग में, उनकोही खबर पडी आहे. एवढा मोठा गाव आहे, पण त्यांना त्याची किंमत कळत नाही. या ठिकाणी येणंच फार दुर्मिळ आहे. बडभागी सो जीव शरण सद्गुरू की आवे. या ठिकाणी येणारा आहे तो प्रत्येक बडभागी आहे. त्याचं भाग्य त्याला खेचून इथं आणतात. नाहीतर अभाग्याचे प्रमाण संतांनी सांगितलेलं आहे. दर्शन आडा सहस्त्र पाप. दर्शन म्हणजे काय? नुसतं संताचं दर्शनालाही जातो म्हटलं तरी किती पाप आडवे येते? 1000 पापमधले कोणते कोणते पाप आडवे येते, परंतु साधू संतांच्या दर्शनाला आपण जाऊ शकत नाही, इच्छा असूनही. का? पाप आडवं येते. पर्सन आडा लाख. पर्सन म्हणजे त्यांचं ज्ञान ऐकणं.
त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी आपण ज्यावेळेस जाण्याचा प्रयत्न करतो, आपली इच्छा होते, तर लाख पापामधले कोणते न कोणते पाप असे आडवे येतात. राहिलं कोणत्या न कोणत्या घटना येतात, कोणती न कोणती अडचण येतात, कोणाचा फोन येते, कोणी बिमार पडते, कायचं काही येते. लाखो पापातले काही पाप आडवे येतात आणि संताचा उपदेश ऐकण्याकरता आपल्याला जाऊच देत नाही. सुमिरन आडा करोड पाप आहे जनदरिया की साख. सुमिरन म्हणजे काय? भजन. भजन करण्यामध्ये जर आपण बसलो तर भजनच्या मनामध्ये असे करोड पापातले काही पाप आडवे येतात, आपला भजन होत नाही. आणि एवढं सर्व या साऱ्या पापाच्या कष्टातून त्याला अवेरून तुम्ही या ठिकाणी छाती देऊन या ठिकाणी तुम्ही आला आहेत. तुम्ही शूरवीर आहे. आडवे तुमच्याही आले, नाही आले असं, पण तुम्ही त्याला झुगाळून दिलं, नाही आम्हाला जायचंच आहे. एखाद्यानं जर कोणीची खीळ काढली असती, नाही बाई सकाळी जाऊ आपण, काय ताई फुकलं होतं सर्व, पण नाही, हिमतीला मानावं लागत. आणि तुम्ही नसते आले तर इकडं आमची शोभाच झाली नसती. हे एवढ्या लांबून पाहुणे आले वाशिम जिल्ह्यातून, त्यांनाही बरं वाटलं. आणि पाटलाचं काही विषयच नाही आहे, ते तर बिचारे परमेश्वराच्या भरोश्यावरच काम होतं. एवढं पाऊस, एवढं आभाळ, सारी व्यवस्था केलेली सर्व उलतापालत झाली तरी हिंमत सोडली नाही. करता करविता तो परमात्मा आहे, तो सर्व करून घेतो, फक्त विश्वास ठेवा लागतो. तर महाराज म्हणतात, मनाला मारा. मग गोरक्षनाथ जेवण केलं, तृप्त झालं, आणि मग त्यांनी म्हटलं आराम केल्यानंतर, आज तुने माझं फार चांगली सेवा केलेली आहे, तर मी तुला काहीतरी देऊन जाणार. ते म्हणे, महाराज तुमची इच्छा, मला तर काही मागणंच नाही, आता माझं कर्तव्य आहे आणि मी केलं तरी काय. माझी आहे ते थोडीशी भाकर तुम्हाला खायला दिली आणि थंड पाणी, ते विहिरीतलं फुकटचं. असं काही फार मोठं मी केलं नाही, तरी तुमची इच्छा असेल तर देऊन जा. आशीर्वाद दिलं तरी मला चालेल. आशीर्वाद नाही म्हणे, तुला मी एक मंत्र देतो आणि या मंत्राचा पुरेपूर त्याचा उपयोग घेतला पाहिजे. 12 वर्षांनी मी येणार. मंत्र दिलं, फार सरळ आणि सोपं साधं आणि अतिशय तुमच्या आमच्यासाठी आवश्यक. तो मंत्र तुम्हा आम्हालाही उपयोगी पडते. गोरक्षनाथांनी त्या साध्या बोळ्या शेतकऱ्याला मंत्र दिलं, मन जे जे म्हणेल ते ऐकायचं नाही. काय म्हटलं त्यांनी? मन जे म्हणेल ते ऐकायचं नाही. आता तो साधा बोळा होता, त्याला वाटी लावलं, दर्शन घेतलं आणि महाराज मी जरूर तुमची 12 वर्षानंतर वाट पाहिल. आता तुम्ही माझे सर्वस्व, तुम्ही माझे गुरुदेव, तुम्हीच माझे परमात्मा. आणि आपलं जे काम चालू होतं ते काम करण्याकरता आला. बैल झुपलेले होते नागराले. आता त्याला वाटलं दुपार झाली, थोडंसं काम करावं, आणखीन घेऊन जावं. आता नागर चालव असं कोणा म्हटलं त्याला? मनाने. अरे मन म्हणते का म्हणे नागर हाणाले? नाही, आपण ऐकायचं नाही. असंच मग पुन्हा मनात विचारायला, बैल तरी सोड, बैलाले कोण त्रास, मन म्हणते का? नाही ऐकायचं. दुपार झाली, सायंकाळ झाली, घरून लोक आले, ते तसाच उभा. त्याला हलवलं तर तो हलायलाही तयार नाही. जे जे मनाचे विचार आले ते सर्व विचार त्यांनी पलटवून लावले तेवढ्या वेळामध्ये. आणि हळूहळू रात्र व्हायला लागले, त्याला समाधी लागली. तुम्हा आम्हालाही समाधी लागेल. भजनामध्ये हेच तर आपल्याला शिकायचं आहे. मनाला कसं मारायचं, मन मारता येत नाही. मनाच्या विचाराच्या तुम्ही अलग दिशेनं जा. मन आणि मनाचे विचार किती येतात ते जाऊ द्या, तुम्ही सुरतीला सोडू नका, लक्ष तुम्ही तिथून हलवू नका. महाराजांनी फार सोपं सूत्र सांगितलेलं आहे. असं करता करता
रात्र गेली, दुसऱ्या दिवशी परत पत्नी आली, मुलं बाळ आली, सारे रडारड सुरू झाली. काय झालं काय नाही, तो तसाच, त्याच्या हातातून सर्व काढलं पण तो तसाच उभा. असं करता करता 1 दिवस 2 दिवस महिना वर्ष 12 वर्ष झाले तो तसाच होता. 12 वर्षानंतर गोरक्षनाथ आले, त्यांनी त्याची समाधी खुलली आणि त्याला सोबत नेलं, त्याचा ते शिष्य झाला. आपलाही तसंच आहे, आपलाही ध्यान तसाच आहे. ध्यान लागत नाही म्हणून बऱ्याच तक्रारी येतात. ध्यान लागत का नाही? तुम्ही ध्यानच लावत नाही तर लागल कसं? तुम्ही मनाच्या मागे जाता, मनाने थोडंसं विचार आणला, तुम्ही चालले तिकडं, कसं लागल? मन मारो. मनाला मारणं म्हणजे मनाच्या विचाराच्या दिशेनं न जाणं. येऊ द्या, किती विचार येऊ द्या, लाखो विचार येईल, लाखो विचार चालले जाईल, तुम्ही विचारामध्ये जाऊ नका. मन मारो रे माया छोडो रे. आता कोणती माया सोडाल? माया किती प्रकारची आहे? माया आहे 3